तुकाराम मुंडेंनी भारतीय संविधानातल्या फक्त एकाच कलमावरती काम करायला सुरुवात केली तर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके मोठे बदल बघायला मिळत आहेत। त्यांनी भारतीय संविधानातल्या आर्टिकल 47 वर काम केलं आणि आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये किती मोठे बदल झालेले आहेत। जर तुकाराम मुंडे सारखेच अधिकारी जर इतर क्षेत्रामध्ये असतील किंवा समजा भविष्यामध्ये तुकाराम मुंडेंची जर बदली शिक्षण विभागामध्ये झाली आणि त्यांनी जर आर्टिकल 21A वरती काम करायला सुरुवात केली तर मग तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये नेमका काय बदल होऊ शकतो याचा थोडासा विचार जरी आपण केला तरी आपल्याला असं वाटेल की आपण किती सुखी देशामध्ये राहत आहोत। म्हणजे भारताच्या संविधानामध्ये एवढ्या चांगल्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत की तुम्हाला आम्हाला अतिशय आनंदी जीवन या देशामध्ये जगता येऊ शकतं, पण त्या संविधानाची अंमलबजावणी मात्र व्यवस्थितरित्या झाली पाहिजे। आर्टिकल 21A मध्ये काय सांगितलेलं आहे? आर्टिकल 21A मध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना सरकारनं हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे असं सांगितलेलं आहे। तुकाराम मुंडे सध्या ज्या कलमावरती काम करत आहेत आर्टिकल 47 वरती, हे आर्टिकल तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं आहे, ते काही न्याय प्रक्रियेचा भाग देखील नाही आहे, पण तरीही या आर्टिकलमध्ये एवढी ताकद आहे की ते तुमचं माझं आयुष्य बदलू शकतं आणि त्याचा अनुभव आपण सध्या घेतो आहोत। 21A तर समजा भारताच्या संविधानामधले फंडामेंटल राईट्सचा भाग आहे, तो तर मूलभूत अधिकाराचा भाग आहे, तो तुमचा माझा मूलभूत अधिकार आहे आणि शासनाचं जे प्रथम कर्तव्य आहे की हे कर्तव्यच हे आहे की तुमच्या माझ्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे। जर समजा तुकाराम मुंडे शिक्षण खात्यामध्ये गेले आणि त्यांनी जर हे आर्टिकल 21A राबवायला सुरुवात केली तर आपल्या सगळ्यांच्या मुलांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत आणि सगळ्यांना एक समान शिक्षण मिळू शकतं। एवढी ताकद भारताच्या संविधानाच्या या आर्टिकलमध्ये आहे। आपण भारतीय संविधानाची मूळ कलम जे आहेत ते 395, या 395 कलमावरती एका अधिकाऱ्याने किंवा त्या मंत्रालयाने जर चांगलं काम करायला सुरुवात केली तर आपला देश देखील अतिशय सुखी होऊ शकतो। आपल्या देशातल्या लोकांचा हॅपीनेस रेशो देखील वाढू शकतो, कारण जेवढा काही खर्च आपण सध्या करतो आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रावरती आणि आरोग्यावरती, हे 2 प्रश्न तुकाराम मुंडेंच्या हातामध्ये आले पाहिजेत। आता सध्या आपण बघतोय की आर्टिकल 47 वरती काम केल्यामुळे तुमच्या माझ्या आरोग्याचे देखील कितीतरी प्रश्न मिटणार आहेत, जर समजा हेच काम सातत्याने पुढे चालू राहिलं तर। कारण आपण जे खातोय ते किती भेसळयुक्त आहे याच्यामुळे आपल्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये बरंचसं दुःख हे आपल्या आरोग्यामुळे आहे। आता याच्यावरती पर्याय म्हणून लोक सांगतील व्यायाम करा, तुम्ही योगा करा, तुम्ही हे करा, तुम्ही ऑक्सिजन घ्या, तुम्ही कपालभाती करा, असं बरंच काही सांगतील। पण जर अन्नच चांगलं मिळत नसेल तर तुमच्या व्यायामाचा देखील काही उपयोग होत नाही आणि म्हणून अन्न चांगलं देणं हे भारतीय संविधानाने आर्टिकल 47 ची जबाबदारी दिलेली आहे आणि त्याची जबाबदारी तुकाराम मुंडे पार पाडत आहेत। आता तुम्हाला मला जर शिक्षण चांगलं मिळालं तर आपल्या मुलांचा किती खर्च वाचू शकतो हे बघा। तुम्ही पहिलीची फीस घेतली तर आज लाखोंच्या घरामध्ये आहे आणि 1 लाख रुपये भरण्याच्या टेन्शनमध्ये आपण जगतो आहे। आपली 2 मुलं आहेत, एक दुसरीला आहे, एक पहिलीला आहे, दुसऱ्याची 1.5 लाख, पहिल्याची 1 लाख, म्हणजे 2.5 लाख रुपये फक्त आपण त्या मुलांवरती खर्च करतोय। हा जर पैसा आपला बचत झाला तर आणखीन आपला हॅपीनेस रेशो वाढू शकतो, आरोग्याचा प्रश्न मिटू शकतो, शिक्षणाचा प्रश्न मिटू शकतो आणि माणसाच्या आयुष्यामध्ये सध्या या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की त्यांचे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे। या 2 गोष्टी जरी त्यांना मिळाल्या ना तरी माणसाचं आयुष्य खूप सुखी आणि समाधानी होऊ शकतं। भारताचं संविधान राबवलं तर मग तर काय बघायची गरजच नाही, आपला देश कुठे जाईल, पण त्या संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। पण हे 2 कलम जरी आपल्याकडे व्यवस्थित राबवले गेले तर आपले बरेचसे प्रश्न मिटू शकतात। तुम्हाला नेमकं काय वाटतं की या दोन्ही कलमांच्या बाबतीमध्ये हे दोन्ही कलम व्यवस्थित राबवले तर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो? तुमचं मत काय आहे नेमकं हे सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांनाही माहिती समजावी म्हणून त्यांनाही जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।